मुंबईतल्या नरे पार्कात मानदेशी फाउंडेशनच्या वतीने मानदेशी महोत्सव आयोजन करण्यात आला आहे। आपण जर पाहिलं तर मानदेशी फाउंडेशनच्या वतीने हा महोत्सव महिलांच्या उत्पादित केलेल्या विविध वस्तू आणि उत्साहाला मानदेशी संस्कृतीचा परिचय करून देणाऱ्या मानदेशी महोत्सवाचे हे आयोजन आहे। खरं तर आज संध्याकाळीच या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे महिला तंत्रज्ञ व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते, त्याचसोबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील श्रीमंती आणि संस्कृती शहरी भागातील नागरिकांना अनुभवता येण्यासाठी मुंबई येथे हा महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आला आहे। आपल्यासोबत येथे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। मॅडम, नक्की या मानदेशी कार्यक्रमाचे काय महत्त्व आहे, काय सांगाल? मानदेशी फाउंडेशन तर्फे हा मानदेशी महोत्सव जो आयोजन केलेला आहे ते 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे। विशेष म्हणजे पहिल्यांदा आम्ही असं ओपन ग्राउंडवर केलेलं आहे आणि ह्या महोत्सवासाठी एकूण 178 स्टॉल आहेत आणि ह्या महिला उद्योजिका संपूर्ण महाराष्ट्रातून, कलकत्ता, गुजरात या ठिकाणावरून आलेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे तुम्हाला दररोजचं आमचं जे विशेषतः असतं महोत्सवचं की 12 बलुतेदार त्यांचं तर आहेत, ज्यामध्ये कुंभारकाम आहेत, कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्यांचे स्टॉल आहेत, टोपली सुपली इथे आमच्या बेबीताई आहेत, ह्या वडूजमधून सातारा जिल्ह्यामधून आहेत। तर अशा महिलांसोबत कोकणचा मेवा, कोकणचे जे प्रोडक्ट्स असतात, त्याच्यानंतर लातूरवरून पण आमचे काही महिलांचे स्टॉल आहेत, ज्यात निलंगा राईस आहे, शेतकऱ्यांचे स्टॉल आहेत, ज्यात डाळिंबाचं आहे, हळद आहेत, जे शेतकरी महिलांनी स्वतः पिकून हळद इथे विकायला आणलेली आहे, स्ट्रॉबेरीचे स्टॉल आहेत। तर ज्वारी बाजरी ह्याचंही तुम्हाला स्टॉल बघायला भेटणार आहेत। शिवाय तसंच लोकांचा सहवास कसा आहे? गेल्या अनेक वर्षापासून आपण हा कार्यक्रम आयोजन करत आहात। म्हणजे लोकांचा सहभाग, विशेषतः मुंबईकरांचा सहभाग आणि रिस्पॉन्स तर आम्हाला खूपच मिळतो। म्हणजे ह्यापूर्वी आम्ही प्रभादेवीला मानदेशी महोत्सवचं आयोजन करत होतो आणि हा आमचं 6वं वर्ष आहे आणि दरवर्ष 40,000 पर्यंत लोक व्हिजिट करतात आणि आम्हाला अपेक्षा आहे की ह्या वर्षी सुद्धा तसाच भरपूर प्रतिसाद आम्हाला मुंबईकरांचा मिळेल। आणि आम्ही मुंबईकरांना विनंती करतो मानदेशी फाउंडेशनतर्फे की त्यांनी यावं आणि आमच्या महिला उद्योजकांचे जे कष्ट आहेत त्यांच्या घामाला साथ द्यावी, त्यांच्या घामाला दाद द्यावी, भरपूर खरेदीचा आनंद लुटावा आणि ह्याशिवाय जे लज्जतदार पदार्थसुद्धा त्याचंही चव चाखावं। जसं कोल्हापूरचा तडका इथे आहे, विशेष म्हणजे मांडे। आता कसं होतं, अलीकडे काही पदार्थ दुर्मिळ होऊन जातात, मांडे असतील, कुरडई असेल किंवा मोदक असतील उकडीचे, आता ते घरात सहसा आपण केले जात नाहीत, तर त्याही पदार्थाची चव आपल्याला चाखायला मिळणार आहे। तर आम्ही आग्रह पण करतो, विनंती पण करतो मुंबईकरांना की आपण मानदेशी महोत्सवाला भेट द्यावी आणि आमच्या ह्या महिला उद्योजकांच्या घामाला साथ द्यावी। नक्कीच, धन्यवाद आमच्याबद्दल। आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून ह्या उद्योजका महिला आहेत, ज्या यांना प्रेरणा देण्यासाठी जे आहे ते मानदेशी फाउंडेशनच्या वतीने हे महोत्सव आयोजन करण्यात आले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।